चुकत आहे असे येशू संदेश देत आहे. हालेलुया. तुम्ही स्वतःचे विचार करत बसताय, तुम्ही जे गणित करत बसलेला आहे, असे असे होईल, असे असे होईल, असे वर तुम्ही जे विचार करत बसलेला आहे. हालेलुया. ते प्रभू सांगत आहे ते एखाद्या वेळी पूर्णत्वास येणार नाही. हालेलुया. काही गणित ते आपल्या डोक्यात आहे, ते आपल्याला रिवाइज करावं लागेल. हालेलुया. तुम्हाला तरी डोक्याचा एका साईडने असे काही जे दुःख नाही, असं तुम्हाला काही त्रास होत आहे. हालेलुया. आता त्यामध्ये काही बदल आहे का बघा. आता मान तिकडे तिकडे करून बघा, मान तिकडे तिकडे करून बघा. हालेलुया. आत्मा स्पष्ट करता है. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. असाच प्रकारे एका किडनीच्या भागामध्ये जे त्रास होत आहे त्यामध्ये देखील पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देत आहे. हालेलुया. 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 परम पवित्र संस्काराला, परम पवित्र संस्काराला. हालेलुया. 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 पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनींनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो. हालेलुया. 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 प्रभू ख्रिस्ताची आपल्याकडे असलेल्या अपेक्षा आहे आपण निरंतर देवाला सोबत राहावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. माणसांचा स्वभाव असे आहे, आपण कळत न कळत आपल्याला जिथून त्रास होत आहे, जिथून त्रास होण्याची शक्यता आहे किंवा सध्या आपण ज्या ज्या त्रासातून जातो त्या सर्व गोष्टीकडे आपल्या नजर लागत आहे, आपण तिकडे बघतो. हालेलुया. प्रभूची इच्छा असे आहे आपल्या कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी न जाता आपल्या कॉन्सन्ट्रेशन, आपल्या लक्ष्य परमेश्वराकडे यावे. हालेलुया. हालेलुया. ख्रिस्ती जीवनामध्ये आपण पाहणारी एक गोष्ट असे आहे, आपल्या समोर नेहमी दोन पर्याय आहेत. एक पर्याय क्रूस घेऊन येशूच्या मागे जाणे, दूसरा पर्याय क्रूस सोडून पळून जाणे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. तुम्ही एक वाक्य, एक शब्द ऐकलेला असेल, ओ वादीस. प्रेज द लॉर्ड. एक चप्पल कंपनीचं नाव आहे, ओ वादीस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओ वादीस या शब्दाचा अर्थ कुठे जातोस? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या वाक्यातून महत्वाचं आहे, कारण परमेश्वर प्रभू येशू क्रूसावरचं मरण झाले, त्यानंतर परत एकदा क्रूस खांद्यावर घेऊन रोमकडे जात आहे. हालेलुया. क्रूस खांद्यावर घेऊन रोमकडे जात आहे, तेव्हा संत पेत्र रात्रीच्या रात्री पळून जात आहे रोममधून, कारण पेत्रांचा खून करायला लोक येत आहेत. हालेलुया. पळून जायला जेव्हा पेत्र बघत आहे तेव्हा जो खांद्यावर क्रूस
घेऊन येत आहे. त्याने ओळखलं येशूच आहे. विचारलं येशूला, कुठे जातोस? हो वागीस. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशूने सांगितलं, मी परत एकदा क्रूसावर खिळून मरण्यासाठी जात आहे. हालेलुया, हालेलुया. पेत्रानी उत्तर दिला, येशूला सांगितलं, आता परत तू नको मरू, मी मरेन. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. जेव्हा कधी आपण क्रूस टाळायला बघतो, जेव्हा कधी आपण वधस्तंभ टाळायला बघतो, आपण बळी पडतो. हालेलुया, शैतानाच्या मोहाला आपण बळी पडतो. प्रेज द लॉर्ड. मी नाही म्हणलं तर येशू पाहते का? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूच्या हृदय जाणलेल्या पेत्रानी जेव्हा खरोखर मरायचा वेळ आला, तेव्हा शिष्याला सांगितलं आणि तिथे मारायला आलेल्या लोकांना सांगितलं, मी त्या पात्रतेचा नाही. क्रूसावर जसे माझा गुरु मरण पावले तसे मारायचं मी पात्रतेचा नाही, मला उलटा टांगा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तेव्हा पेत्राला टांगायचा वेळ आला, तेव्हा पेत्राचे पाय वरती होते आणि डोकं खाली होते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, आपण कायम दुःख सहनापासून पळून जायला. दुःख सहन तेवढे मला नको, असा प्रकारचा एक मनोभाव कुठेतरी आपल्या मनात आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचे वचन जेव्हा आपण ऐकतो, देवाचं वचन आपल्याला सशक्त करत आहे. कशासाठी? क्रूस उचलायला, येशूच्या मागे जायला, वचनानुसार चालायला. हालेलुया. वचनाच्या विरुद्ध असलेल्या गोष्टी टाळण्यासाठी पवित्र आत्मा आपल्याला शक्ती देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काही दिवसापूर्वी एका फादरांच्या गुरुदीक्षा झाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गुरुदीक्षाच्या वेळी महत्वाचं प्रवचन दिलेल्या जे चर्चचे अधिकारी फादर होते, त्यांनी त्यांना दिलेली उपदेश शब्दांचा आहे, फादर तुमच्या पूर्ण करण्यासाठी अनेक लोक तयारीत आहेत. हालेलुया. येशूच्या मागे जे लोक लागले ते तुला सोडणार नाही. कोणत्याही कॉम्प्रोमाइज करायचं नाही, कोणत्याही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. क्रूसावर मरायच्या तयारीमध्ये पुढे जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काही दिवसापूर्वी आपण संत जॉर्ज यांचे सण साजरा केला. प्रेज द लॉर्ड. संत जॉर्ज यांनी त्यांच्या विशेष देवी कृपेत त्या काळामध्ये लोकांना त्रास देणारा जे भयानक मोठा साप होते, त्या सापाच्या तोंडातून राजाचा मुलगी, आवडत्या मुलीचा जीव वाचवला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. राजाने त्यांना सांगितलं, मी तुम्हाला मोठा एक बक्षीस देणार आहे, तुला कोणतं बक्षीस पाहिजे सांगा. हालेलुया, हालेलुया. राजाच्या समोर त्यांनी बोलले, मला 3 बक्षीस पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले बक्षीस असे आहे, आमच्या एकही चर्चला राज्यामध्ये कोणी त्रास द्यायला नको, याच्यातून काळजी घे. दुसरा त्यांनी बोलले, आमच्या
ऑस्ट्रेलिया कोणीही फादरांना कोणी विनाकारण त्रास देत बसू नका, त्याचा राजा तुम्ही काळजी घ्या. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. तिसरी गोष्ट त्याने सांगितलं, आपल्या राज्यामध्ये जे गरीब लोक आहेत त्यांचा तुम्ही काळजी घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. प्रियानो, हे रक्तसाक्षीपणाचा एक दानाचा भाग आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. येशू ख्रिस्तासाठी उभं राहिल्यामुळे सेंट जॉर्ज यांचा ठार करण्यात आला. ते रक्तसाक्षी झाले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तरी त्याने मागितलेले हे 3 गोष्ट आपल्यावर हृदयामध्ये आपण बाळगण्यासारखं आहे. हालेलुया. हल्लीच्या काळामध्ये क्रूस उचलायला येशूच्या मागे जायच्या तयारीतील अनेक लोकांची आपल्याला गरज आहे. हालेलुया. परमेश्वर त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन देते. हालेलुया. आता तुम्ही सर्व लोक उभे राहू शकताय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही सर्व लोक हात जोडून आता आशीर्वाद स्वीकार करू शकता.